प्राप्त झाल्यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाल्याचं घोषित करण्यात भारतीय जनता पार्टीचा जय असो, राणादादाचा जय असो. आज सभापतींची निवड झालेली आहे नगर परिषदमध्ये. नेमकी काय काय प्रक्रिया घडलेली आहे व काय काय कोणाला कोणाला निवड झालेली आहे? आज भारतीय जनता पार्टीचे सर्व सदस्यांनी नामनिर्देशन केलं. त्यामध्ये बिनविरोध अशा पद्धतीने आमचे सर्व सभापती निवडून आलेले आहेत असं आता मुख्य अधिकाऱ्यांनी व पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केलं. यामध्ये बांधकाम सभापतीपदी सन्माननीय सदस्य अभिजित भैया काकडे, आरोग्य व स्वच्छता समितीपदी श्री अक्षयजी डोबळे उपाध्यक्ष नगर परिषद यांची निवड करण्यात आली. तसे पाणी पुरवठा सभापती विलास बापू लोंढे यांची बिनविरोध अशी निवड करण्यात आली. त्याचबरोबर महिला व बालकल्याणच्या सभापतीपदी वैशालीताई सोनवणे व उपसभापतीपदी दीपालीताई पाटील यांची निवड करण्यात आली. याचबरोबर शिक्षण प्रवीणजी माळी यांची निवड करण्यात आली. नियोजनपदी आकाशभया तावडे यांची निवड करण्यात आली. आदरणीय आपले नेते जयंतरावजितसिंह पाटील साहेब त्यांनी 100 दिवसाचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तुमचं नियोजन कसं असेल? आता आमच्या सभापतीच्या निवडी झालेल्या आहेत. लवकरच आमच्या नगराध्यक्ष मॅडम या मीटिंग कॉल करतील सर्वसाधारण सभेची. यामध्ये आम्ही 100 दिवसाचा जो प्रोग्राम आम्हाला दादाने आखून दिलेला आहे यामध्ये आम्ही काही महत्त्वाचे 10 विषय आम्ही प्राधान्याने घेत आहेत आणि ते लवकरात लवकर आम्ही पूर्ण करून दाखवू एवढा आत्मविश्वास आम्हाला आहे. कोणते विषय असतील ते विषय आम्हाला लवकरात आम्ही तुम्हाला जाहीर करू, प्रेस घेऊन आम्ही तुम्हाला कळवू. त्यामध्ये प्रामुख्याने कचऱ्याचा असेल, लाईटचा असेल, पाण्याचा असेल, अशा महत्त्वाचे जे विषय आहेत, जे दैनंदिन लोकांना गरजेचे विषय आहेत ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. इकडे बघा पाणी पुरवठ्याचं काम आपल्याला रोज पाणी द्यायचं. बांधकाम पाणी पुरवठ्याची सभापती निवड झाली, काय सांगाल?
लोकनायक राणादादा, युवा नायक मल्हारदादा, शहराध्यक्ष अमित भैया शिंदे यांच्या सर्वांच्या प्रयत्नानं यांनी टाकलेल्या विश्वासामुळे माझी पाणीपुरवठा सभापतीपदी निवड झालेली आहे. नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राणादादांनी मल्हारदादांनी शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याचा शब्द दिला होता. त्या संदर्भात नगरपालिकेच्या जी योजना आहेत त्यांनावरून पाणीपुरवठा करण्याची योजना असेल, रुईभरवरून पाणी पुरवठा करण्याची योजना असेल किंवा रामदारावरून तुळजापूरवरून उस्मानाबादला धाराशिवला पाणीपुरवठा करण्याची योजना असेल, त्या योजना माझ्या कार्यकालामध्ये पूर्ण करण्यासाठी राणादादांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी मी जीवाचं रान करीन आणि शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करीन एवढी आज ग्वाही देतो आणि पूर्ण धाराशिवकरांना दररोज पाणीपुरवठा करण्याचं आश्वासन करतो.